सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतोय उदय लाड मनापासून स्वागत। राज्यातील व देशातील कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट 100% सोयाबीनच्या दरावरती भविष्यात प्रचंड परिणाम घडवून आणणार। मग असं काय घडले की ज्याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होताना दिसणार? तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनच्या पेरणीत होणार आहे प्रचंड घट आणि याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला प्रचंड बदल होताना दिसणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये मग प्रश्न उद्भवतो की सोयाबीनच्या पेरणीमध्ये यंदाच्या वर्षी किती प्रमाणात घट होणार? तर लक्षात घ्या मित्रांनो, जी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचत आहे याच्यानुसार चिंता वाढली की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी 30% घटू शकते। जर असं झालं तर याच्यामुळे यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सुद्धा प्रचंड घट होऊ शकते आणि जर असं झालं तर भविष्यात याचा सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होताना दिसू शकतो। मग हे सगळं कशा पद्धतीनं होऊ शकतं याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा आणि कास्तकार बांधवांनो सगळं करता सबस्क्राईब करायचं राहून जाते, एकदा करून घ्या ज्याच्यामुळे येणारा व्हिडिओ मिळत राहील सतत। तर राज्यातील आणि देशातील कास्तकार बांधवांसाठी सध्याची अपडेट कशामुळे महत्त्वाची आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी 5 नाही 10 नाही 15 नाही 20 नाही आहोत तब्बल 30% सोयाबीनची पेरणी घटू शकते। आता हे होणार कशामुळे, याचा उत्पादनावरती परिणाम कसा होणार आणि भविष्यात सोयाबीनचा दर याच्यामुळे कसा बदलणार, चला तुम्हाला सांगतो समजावून। तर याच्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल की मागच्या 4 वर्षाचा सोयाबीनच्या दराचा असणारा या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल। जर मागच्या 4 वर्षाचा विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की सातत्यानं दरवर्षी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 500 रुपयांनी घटताना दिसतोय। जिथं 2021 ला दिवाळीनंतर बाजारभाव 5750, 2022 दिवाळीनंतर बाजारभाव होता 5250, 2023 ची दिवाळी ओलांडली की बाजारभाव 4750 आणि 2024 ची दिवाळी ओलांडल्यानंतर बाजारभाव 4150 होता। जर लक्षात घेतलं तर सातत्यानं 500 रुपये प्रति क्विंटलची घसरण दरवर्षी दिसते। पण दुसरीकडे 2021 ला कापणी करत असताना एकरभर सोयाबीनची कापणी होती 2500 ते 2700 रुपये। मागच्या वर्षीचा विचार केला तर 2024 मध्ये कापणीचा दर 4500 झाला, म्हणजे उत्पादन खर्च 1.5 पट ते दुप्पट झाला, पण बाजारभाव या ठिकाणी निम्म्यानं खाली उतरला। मग अशा परिस्थितीत मला सांगा कोणता कास्तकार बांधव सोयाबीन शेती करेल? नाईलाजास्तव जी होत आहे ना 60-65% शेती ती होत असेल, पण अशा परिस्थितीत जो सोयाबीनचा कास्तकार बांधव आहे तो आता चाललाय मक्याकडे, तो आता चाललाय या ठिकाणी भाताकडे, तो आता चाललाय कापसाकडे आणि जे काय ऑप्शन त्याला भेटते तो तिकडे शिफ्ट व्हायलाय। जर याचा बहुधा विचार केला तर भविष्यामध्ये भीषण संकट या ठिकाणी निर्माण होऊ शकते। जर 30% पर्यंत प्राथमिक आकडेवारीनुसार सोयाबीनची पेरणी घटली तर तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी तुम्हाला 100% सोयाबीनच्या उत्पादनात 30% पर्यंत घट दिसणार आणि याचा अर्थ लक्षात घ्या की दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव 5000च्या खाली अजिबात दिसणार नाही। बाजारभाव तुम्हाला दिवाळीनंतर 5000च्या वर दिसू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत। अशा परिस्थितीमध्ये मग काय करावं तर विचार करून निर्णय घ्या, तुम्हाला काय परवडते, तुम्ही किती मेहनत करू शकतात यानुसार सगळी आकडेवारी ताळेबंद करावं। आपलं कोणतं पीक फायदेशीर ठरतं ते याची निवड करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तेवढं लिहून कळवा ज्यामुळे आम्हालाही त्या ठिकाणी मदत होईल तुमचं मत जाणण्यात। तर मला वाटतं व्हिडिओ आवडला लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचं प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत।